स्वर्गीय अजितदादा पवार की जयंती के अवसर पर जनसेवा सप्ताह का उद्घाटन संपन्न। स्वर्गीय अजितदादा पवार की जयंती के अवसर पर आयोजित जनसेवा सप्ताह के अंतर्गत प्राथमिक स्वास्थ्य केंद्र गवान में 25 जुलाई से 27 जुलाई 2026 तक निःशुल्क नेत्र जांच, निःशुल्क रक्त जांच, निःशुल्क मोतियाबिंद ऑपरेशन तथा महारक्तदान शिविर का आज उत्साहपूर्ण वातावरण में उद्घाटन किया गया। इस अवसर पर प्रमुख अतिथि के रूप में श्री संतोष काटे उल्वे शहर अध्यक्ष, श्री बालासाहेब बोरकर महाराष्ट्र प्रदेश महासचिव, श्री भारत निकाटजे उपाध्यक्ष, श्री अब्दुल मन्नान देशमुख अल्पसंख्यक अध्यक्ष उल्वे, श्री मुश्ताक भाटकर उपाध्यक्ष उल्वे, श्री उदयभान पटेल महासचिव, श्री रमेश पवार, श्री सिद्धार्थ मनावर एवं श्री इलियाज कांडेकरी उपस्थित रहे। इसके अलावा डॉक्टर अस्मिता बोम्बटकर चिकित्सा अधिकारी, डॉक्टर अचला पाटिल चिकित्सा अधिकारी, डॉक्टर वर्षा देशमाने नेत्र रोग विशेषज्ञ, डॉक्टर दक्षिणा कबाड़ी नेत्र रोग विशेषज्ञ सहित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के सभी अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित रहे। जनसेवा सप्ताह के माध्यम से नागरिकों को निःशुल्क स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराई जा रही हैं। आयोजकों की ओर से नागरिकों से बड़ी संख्या में सहभागी होकर इन निःशुल्क स्वास्थ्य सेवाओं का लाभ उठाने की अपील की गई है। बने रहिए सुरेंद्र सरोज के साथ खबरें आज भी। लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। आता दोन्ही पण डोळ्यांना मोतीबिंदू आहे आणि तो पडदा पण आला डाव्या डोळ्याला आहे ना, साईडने थोडासा पडदा पण आला। तो काय आत्ताच काढायला तेवढा आलेला नाही, असं वाटलं की आपण काढू शकतो। अशा तुमचं काय बाकी आता असं करून घ्या तुमचं काय बाकी आहे ना वहिनी फोन नवीन आज स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने आपण हे आरोग्य शिबिर ठेवलेले आहेत। काय उत्सव लोकांचे काय प्रतिसाद आहे त्याच्यावर माहिती द्या। नमस्कार साहेब, प्रथमतः मी आपले धन्यवाद मानतो या देशहितासाठी जनहितासाठी आपण इथे आलात व सहकार्य केलात त्याबद्दल। माझं नाव संतोष काटे आहे साहेब, मी राष्ट्रवादी उल्वे शहरचा अध्यक्ष आहे। सन्माननीय अजितदादा पवार साहेब व सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही आतापर्यंत काम करत आलोय व यापुढे काम देखील करत राहू। मागच्या वर्षी देखील आम्ही हा जनसेवा सप्ताह ठेवलेला आहे। हा जनसेवा सप्ताह आम्ही शनिवार, रविवार, सोमवार असा 3 दिवसाचा ठेवलेला आहे। 25 जुलै, 26 जुलै आणि 27 जुलै रोजी। यामध्ये आम्ही मागच्या वर्षी 35 लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन केले होते मोफतमध्ये आणि अनेक लोकांना आम्ही हात आणि पाय कृत्रिमरित्या त्यांना मिळवून दिले होते। त्याचसोबत या ठिकाणी मोफत रक्त तपासणी, मोफत आरोग्य तपासणी, तसेच रविवारी उद्याच्या दिवशी महारक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही अक्षरशः बक्षीस देखील ठेवलेले आहेत। या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आमचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते आम्हाला मदत करतात। त्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कलेक्टर ऑफिस व खारकोपरचे आमचे जे सर्व जे डॉक्टर आणि जे नर्सेस आहेत आणि जो स्टाफ आहे तो आम्हाला उत्कृष्ट प्रतीने या जनसेवेमध्ये आम्हाला मदत करतो। पहिला दिवस आहे, सकाळपासून जवळजवळ 50 शेकडो लोकांच्या चाचण्या झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये मोती डोळ्याचे चेकअप झालेले आहेत, रक्त तपासणी झालेले आहेत। आयुष्यमान कार्ड हे सर्वात महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 लाखाचा विमा भेटतो व आभा कार्ड भेटतं। हे खूप महत्वाचं आहे आणि ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील चालते। त्याचे देखील सकाळपासून आम्ही 40 ते 50 नोंदणी केलेली आहे। जास्तीत जास्त लोकांना हे आता माहित पडेल, आता पहिला दिवस आहे आणि आता दुपार होत आलेली आहे।
तरी शेकडो लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतलेला आहे व उद्या आणि परवा देखील हे चालू आहे. सर काय आपण जनतेला काय आवाहन करणार की आरोग्य शिबिरच्या माध्यमातून? असं आहे की आपल्याला हॉस्पिटलची आठवण त्यावेळेला येते ज्यावेळेला आपल्याला गरज पडते, पण आपण त्या अगोदरच आपण प्रिपेअर राहायला पाहिजे. आपली आरोग्य तपासणी वेळेत केली पाहिजे, आपल्या डोळ्यांचं चेकअप केलं पाहिजे, आपलं हेल्थ चेकअप केलेलं आहे. सर्वात याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय, तुमची आयुष्यमान योजना, जो आयुष्यमान जे कार्ड आहे ज्याच्यामध्ये 5 लाखाचा विमा आहे आणि तुम्ही ज्याला हॉस्पिटलमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला सांगते की ते मेडिक्लेम उपलब्ध आहे नाही आहे, खूप त्रास होतो. त्यामुळे उरण, पनवेल, नवी मुंबई, मी तर म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रातील आम्ही त्यांना सेवा देण्यासाठी तयार आहोत. त्यांनी योग्य वेळी संपर्क साधावा व आता 2 दिवस उरलेले आहेत, त्यांनी लवकर संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा व आपलं आरोग्य सदृढ ठेवावं. व यापुढे असेच आमचं जे ब्रीद वाक्य जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, काम करत आलोय, काम करत राहू. अजितदादांच्या आशीर्वादाने आमचे माननीय नेते सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, सन्माननीय नेता आमच्या सुनित्रा वहिनी व पार्थदादा यांच्या आशीर्वादाने आम्ही असेच यापुढे देखील काम करत राहू व नागरिकांना आम्ही कायम मदत करत राहू. पुढेही हे आरोग्य शिबिर चालूच राहणार असे अनेक उपक्रम आपण आपल्या राबवले जाते. आतापर्यंत साहेब जर सांगायला गेलं ना तर उलवेचा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तो देखील आम्ही सर्वांनी सहकार्य करून तो निर्माण केलेला आहे. 6 वर्ष आम्ही त्याच्यासाठी पाठपुरवठा केला. NMMTचं जे बस तिकीट आहे ज्याच्यावरती शगुन चौक होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज चौक आम्हीच केलेला आहे. त्यासोबत उलवेमध्ये जेवढे पण सिग्नल जे बसवलेले आहेत ते सिग्नल देखील आम्ही बसवून घेतलेले आहेत. कोणत्याही लोकांना जे हँडिकॅप जे लोक आहेत ज्यांना हात नाहीत पाय नाहीत त्यांना आम्ही कृत्रिमरित्या त्यावेळेला मंगेश चिवटे जे आमचे मित्र आहेत त्यांच्या मार्फत आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते त्यांना बसवून दिलेले आहेत. शाळेचा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असो की काही प्रॉब्लेम असो आम्ही कायम त्यांच्यासाठी आम्ही हजर असतो. अनेक कामं केलेले आहेत, त्याचे आम्ही ते पुस्तक वगैरे जर म्हणलं तर साहेब त्याच्यावरती पुस्तक लिहिले जाईल. तर असं आहे, देव आमच्या हातून ही संधी करून देतोय, पक्षांनी संधी दिलेली आहेत. असे सहकारी आम्हाला सोबती लाभलेले आहेत आणि ह्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने आम्ही हे करत आहोत आणि आनंद आहे. खूप कामं केलेली आहेत. तुम्ही एकदा जर नागरिकांमध्ये जर गेलात, उलवे पोलीस स्टेशन पण उलवे पोलीस स्थानक इथं सेक्टर 9 मध्ये होतं, तिथं त्यांना FIR निघवायला जागा नव्हती, काय नव्हती. सन्माननीय सिडकोशी पाठपुरावा करून सन्माननीय त्यावेळेला अजितदादा होते त्यांच्याशी पाठपुरावा करून आम्ही ते उलवे पोलीस स्थानक तिथं आम्ही शिफ्ट केलं फायर ब्रिगेडच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये. त्याचसोबत जे आता आम्ही तिथं मोठं हॉस्पिटल व्हावं, 100 बेडचं हॉस्पिटल व्हावं त्यासाठी देखील आम्ही पाठपुरवठा करत आहे. कसं असतं, फक्त पेपर लिहून काय होत नसतं, त्यासाठी प्रचंड मंत्रालय संबंधित जे अधिक खूप छान त्यांचा संकल्प आहे आणि ते जे गृहनिर्माणासाठी करतात ते खूप छानच आहे. त्याच्यामुळे त्यांच्या नावाचं आव्हान असंच त्यांनी त्यांचं काय म्हणणार आपण आजच्या आरोग्य शिबिराबद्दल? खरं तर ही चांगली संकल्पना नागरिकांसाठी आहे, नागरिकांच्या सेवेसाठी आहे आणि याच्यामध्ये अतिशय आनंदाची ही बाब आहे की कोणत्याही प्रकारचा पैशाचा इथे शुल्क आकारला जात नाही. निशुल्क सेवा आहे आणि अगदी याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं त्यांनी अगोदरच आवाहन केलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.